नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र राजेश चौधरी. मित्रांनो, अतिशय महत्वाचा विषय आहे. सध्या पुन्हा पाऊस चालू झालेला आहे आपल्याकडे. काय आधी पावसाने थैमान घातलेलं होतं, आपल्या सगळ्या शेतीमालाचं नुकसान केलेलं आहे भरमसाठ. आणि आता पुन्हा पावसाने दिवाळी झाली तरी थांबायचं काही नाव घेत नाही. पुन्हा एकदा पावसाचं रुटीन चालू झालेलं आहे. साधारण हवामान विभाग म्हणताय की 4 तारखेपर्यंत 4 नोव्हेंबर पर्यंत आपल्याकडे पाऊस आहे, पण त्याचं काही सांगता येत नाही आपल्याकडे कधीपर्यंत पाऊस आहे. पण अशा खराब वातावरणामध्ये आता द्राक्ष बागावाल्यांचं तर खूप भयंकर नुकसान झालेलं आहे. आता ज्या मित्रांनी नवीन कांद्याचे बी टाकलेले, नवीन कांदा लागवड झालेली लाल कांद्याची, त्यांचं पण भरमसाठ नुकसान होतं. ज्यावेळेस आपल्याकडे पाऊस होतो, पावसाचं पाणी आपल्या वावरात किंवा शेतामध्ये वाफेमध्ये साचून राहतं, त्यावेळेस आपल्या कांद्याची मुळे सडणं, त्यांचे डम्पिंग होणं किंवा कांद्यांना कीड पडणं, बऱ्याच अडचणी येत राहतात. तर आता सध्या आपला मुद्दा असा आहे की आजच्या व्हिडिओचं, आपल्या शेतकरी मित्रांनी बरेच कांद्याचे बी टाकलेले आहे आपल्या शेतामध्ये आणि बऱ्याच जणांचे वेगवेगळ्या स्टेजमध्ये रोपांचे स्टेज आहे. काहींचे घोड्यावरती किंवा काही घोडे उजरत आहे, काहींचे घोडे उजरून मोठे झाले आहेत थोडी. तर अशामध्ये जर आपल्याकडे पाऊस झाला तर आपल्याकडे जे काही बुरशीचा अटॅक होऊन त्या ठिकाणी रोप बसण्याचं प्रमाण, काहींचे रोप उतरायला देखील अडचण येतात किंवा काहींचे घोडे उजरण्याच्या स्टेजला किंवा उगवतात आणि लगेच मरण पावतात. तर या सगळ्या अडचणी येतात. तर आपल्याकडे जे रोप मर पावणे हे कशामुळे होतं मित्रांनो, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तर मित्रांनो, हा जी फ्युजरियम बुरशी आहे आपल्याकडे, फ्युजरियम विल्ट म्हणतो, ती बुरशी आपल्या रोपावरती अटॅक होतं तिचा. ज्यावेळेस काय होतं मित्रांनो, आपल्या शेतामध्ये ती आधीच ऍक्टिव्ह असते. ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये थोडाफार ओलावा असतो ती तिथे जगून राहते, पण ज्यावेळेस तिला अनुकूल वातावरण तयार होतं त्यावेळेस तिची भर झपाट्याने वाढ होते आणि त्यावेळेस ती आपल्या जे काही पीक असतं किंवा रोपाच्या मुळांवरती तिचा अटॅक होऊन ते मुळं सडायला लागतात. ज्यावेळेस आपण रोप उपटून बघतो त्यावेळेस आपले रोपांची मुळं सडायला लागलेली दिसून येतात. तर अशी मुळं सडू नये किंवा आपल्याला कांद्याची पात वर्ण करपताना किंवा पिवळं पडलेलं दिसतं, हे सर्व गोष्टी ज्या अडचणी येतात मित्रांनो, तर या कशामुळे होतात, या सर्व गोष्टींची आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले जे काही पुढचे नवीन व्हिडिओ येतील शेती संदर्भात. मी देखील शेतकरी पुत्र आहे आणि मला जे शेतीमध्ये अनुभव येतात ते तुमच्यासोबत शेअर करतो. आणि तुम्हाला जर काही अनुभव असतील तुमच्या किंवा आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला जर काही सांगायचं असेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट जरूर करा आणि व्हिडिओची माहिती आवडल्यास शेवटी व्हिडिओ लाईक करा. मित्रांनो, आपले जे काही रोपं सुरुवातीला आपण टाकतो त्यावेळेस आपल्या रोपांना जर्मिनेशन चांगलं होण्यासाठी त्यांची बीज प्रक्रिया करून घेणं फार गरजेचं आहे. बरेच शेतकरी मित्र 22-3 ची बीज प्रक्रिया करतात किंवा ट्रायकोडर्मा यासारख्या जीवाणूंचा वापर करून तिथे बीज प्रक्रिया करून आपल्या शेतामध्ये टाकतात. तर अशा ठिकाणी आपण आपल्या शेतामध्ये जर बुरशीचा अटॅक होऊ नये त्याच्यासाठी आधीच उपाययोजना करणं फार गरजेचं आहे. त्या ठिकाणी आपण सल्फर टाकून घेतलं पाहिजे किंवा त्यानंतर आपण ज्यावेळेस रोपाला पाणी भरतो त्यावेळेस कॉपर ऑक्सिक्लोराइड आपल्या त्या पाटाच्या पाण्याद्वारे दिलं पाहिजे, जेणेकरून ती बुरशी आहे त्या ठिकाणी ती मरण पावेल आणि नवीन ऍक्टिव्ह होणार नाही. परंतु आता ज्या शेतकऱ्यांचे रोप उगवले आहेत त्यांचे साधारणतः 10 ते 15 दिवसांच्या किंवा 20 दिवसांपर्यंतचे स्टेजचे रोप आहेत, त्या मित्रांनी कसल्या फवारणी घेतल्या पाहिजे जेणेकरून आपले रोप डम्पिंग नाही झाली पाहिजे. पाऊस उघडल्यानंतर मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याकडे पाऊस होतो किंवा पाऊस जरी नाही झाला, ज्यावेळेस आपल्याकडे रोप बसतायत, रोप डम्पिंग होत आहे, तुम्हाला सांगितलं की फ्युजरियम बुरशीमुळे, फ्युजरियम विल्ट असे म्हणतात तिला, त्याच्यामुळे आपल्याकडे ते रोप मरण पावतात. त्या रोपांचं मरण पावू नये म्हणून यासाठी पहिली जी फवारणी सांगतो मित्रांनो, अत्यंत रिझल्ट आहे त्याचे भयंकर. त्याची थोडं कॉस्टली जाईल ते औषध, परंतु तुम्हाला नक्की रिझल्ट त्याचे 100%. त्याच्यासारखं औषध मी म्हणतो, त्याच्यासारखे औषध दुसरे औषध रिझल्ट देते नाही असं ते इलिएट मार्केटमध्ये भेटतं. त्याच्यामध्ये जो पोस्टिएल नावाचा कंटेन आहे त्याचा आपल्याला वापर करायचा आहे. तो आपल्याला साधारणतः आपला जो पंप असतो आपण त्याला शिकाऱ्या म्हणतो, त्या एका पंपासाठी आपण 50 ग्रॅम घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये दुसरं कुठलंही ऍड नाही करायचंय काहीच. त्याची प्लेन आपल्याला गच्च फवारणी करायची. फवारणी करताना मित्रांनो अशी फवारणी करायची का ते पूर्ण आपल्या रोपामार्फत त्याचे स्प्रे जरूर झाला पाहिजे आणि त्या रोपामार्फत ते पाणी स्प्रे वगळून खाली बुडापर्यंत जाईल, जेणेकरून त्या बुडापर्यंत गेल्यानंतर त्या मुळांपाशी त्या बुरशीचा अटॅक वाढणार नाही, ती बुरशी ऍक्टिव्ह होणार नाही. ती बुरशी जरी ऍक्टिव्ह झाली असेल तर त्या ठिकाणी ती मरण पावेल आणि आपलं रोप हे सुरक्षित राहील. अशा पद्धतीनं आपण जर स्प्रे जर केला तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होईल. दुसरं जे एक प्रॉडक्ट सांगतो मित्रांनो, त्याचं नाव रिडोमिल गोल्ड. रिडोमिल गोल्ड घ्यायचं मित्रांनो, साधारणतः आपल्याला ते पण 50 ग्रॅम, त्याची साधारण एक पुडी येते ती कशी करायला, जर 50 ग्रॅमची आपण टाकली आणि आपण त्याची पण गच्च फवारणी करतो. जेवढे स्प्रे सांगतो त्यांची सर्वांची गच्च स्प्रे करायचे आपण आता सांगितल्याप्रमाणे त्या पद्धतीने स्प्रे करून घ्यायचे. तर त्याचं पण आपल्याला एक अशी पंपासाठी 50 ग्रॅमची फवारणी करून घ्यायची. त्याच्यानंतर एक अत्यंत युअर गोल्ड नावाचं जे प्रॉडक्ट येतं त्याचे देखील सुंदर रिझल्ट आहे, ते पण खूप प्रभावी काम करतात. त्याच्यामध्ये 2 कंटेंट येतात मित्रांनो. साधारणतः ते युअर गोल्ड घ्यायचं आपल्याला 10 मिली एका पंपासाठी घेऊन आणि त्याची देखील गच्च फवारणी करून घ्यायची. ही झाली 3 प्रॉडक्ट. त्याच्यानंतर एक झेलोरा नावाचं प्रॉडक्ट आहे मार्केटमध्ये, बीएसएफ कंपनीचं जे झेलोरा प्रॉडक्ट येतं त्याची एक फवारणी घ्यायची. झेलोरा घ्यायचं आपल्याला साधारणतः एका पंपासाठी 8 ml ची फवारणी घ्यायची. त्याचं देखील गच्च स्प्रे करू शकतो. यापैकी कोणत्याही घ्यायचा मित्रांनो. त्याच्यानंतर जे आपले हवामान विभाग वाले जे काही सर्व शेतकरी बांधव त्यांना ओळखतात, दीपक जाधव यांनी जो डीजे फॉर्म्युला सांगितलेला आहे त्यांचा, तो प्रोफाइट, मेरिओन आणि जर्मिनेटर याचे देखील बेस्ट रिझल्ट बघायला भेटतात मित्रांनो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रोफाइट घ्यायचं आपल्याला 30 ग्रॅम, त्याच्यानंतर मेरिओन घ्यायचं आपल्याला 10 ml, त्याच्यानंतर जर्मिनेटर 100 ml प्रति पंप, असं एक स्प्रे करून घ्यायचं मित्रांनो. त्याचे देखील बेस्ट रिझल्ट भेटतात. तुम्हाला यापैकी कोणत्याही एका प्रॉडक्टचा वापर करून आपल्या रोपाला स्प्रे करून घ्यायचं, जेणेकरून आपल्या रोपाची मर ही
होणार नाही. ज्या पद्धतीने जिथे फ्युजरमिया बिल्ट या बुरशीचा अटॅक वाटतो त्या ठिकाणी या स्प्रे जर केला तर त्या ठिकाणी 100% असे प्रभावी आपल्याला नियंत्रण त्या ठिकाणी भेटतं आणि आपलं रोप हे सुरक्षित राहतं आणि चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतं. त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक 2-4 दिवसानंतर आपल्याला एक चांगला सीवीड बेस किंवा दुसरे कोणते आपल्याला प्रॉडक्ट वाटतात साधारणतः. त्यानंतर आपल्याला जे साधारणतः एवढे स्प्रे झाल्यानंतर एक 4 दिवसांनी आपल्याला मित्रांनो स्प्रे घ्यायचे, ज्याच्यामध्ये ज्यावेळेस शेतकरी मित्र रोपांना तणनाशक मारतात रोपामध्ये ते आपलं गोल टार्गा याची फवारणी करून घेतात, त्यावेळेस मित्रांनो काय होतं आपल्या जे रोपातले तण जरूर मरतं पण त्या रोपाला एक थोडा झटका आपल्या रोपाला हा या तणनाशकाचा जरूर बसलेला असतो आणि त्या झटक्यामुळे आपले रोप हे जातं ट्रेसमध्ये आणि ट्रेसमध्ये गेल्यामुळे ज्यावेळी खूप मग तिथे रोग अटॅक होतो रोगाचा. ट्रेसमध्ये गेल्यावर अर्थात त्याची रोगप्रतिकार क्षमता कमी झाली असते आणि त्या ठिकाणी आपल्या प्लॉटवरती रोगाचा अटॅक झालेला दिसून येतो. तर मित्रांनो असं होऊ नये म्हणून आपण तणनाशकाची फवारणी केल्यानंतर निश्चितच त्या ठिकाणी शक्यतो आपल्याला झाल्यास तणनाशक फवारण्यापेक्षा आपण ते गवत असेल ते तण असेल ते उपटून घेतलं पाहिजे. पण जरी शक्य नाही झाल्यास आपण तणनाशक फवारलं त्याच्यानंतर आपल्याला एक स्प्रे सांगतोय जे ट्रेस मधून बाहेर निघण्यासाठी एक स्वस्तात मस्त आपल्याला देशी दारूची फवारणी करून घेऊ शकतात. साधारण करायला ती देखील 50 ml घेऊ शकतात. देशी दारू हे ट्रेस मधून काढण्याचं आणि आपल्या रोपाला काळोखी आणण्याचं देखील काम करतं. मित्रांनो तुम्ही देखील फवारणी करून बघा. त्याच्यानंतर आपण एक स्प्रे सांगतोय दुसरा, त्याच्यामध्ये वेल ॲग्रोचं मेगाफोल, त्याच्यानंतर जे जिओ ॲग्रो कंपनीचं रॅपिग्रो, यांच्या दोन्हीपैकी एक वेल ॲग्रोचं साधारण मेगाफॉल किंवा जिओ ॲग्रोचं रॅपिग्रो या दोन्हीपैकी एक सीड घेऊन आपल्याला फवारणी करायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक साप घेऊ शकतो आपण. साप हे बुरशीनाशक किंवा रोको देखील आपल्या रोपांना डंपिंग होण्यापासून वाचवू शकतात, त्यांची फवारणी घेऊ शकता. मित्रांनो तुम्हाला जर ही दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि तुमचे जे काही अनुभव असतील तर आपल्या या व्हिडिओच्या मार्फत तेवढी कमेंट करा. जरूर शेतकरी मित्र इतर वाचतील आणि त्यांना देखील त्याला आपल्या कमेंट मार्फत मार्गदर्शन होईल. तर नक्की धन्यवाद मित्रांनो.